आज आपण आपल्या साईगंगा डेअरी फार्म मधलं आपलं दुधाचं नियोजन कसं आहे, आपलं दूध कलेक्शन आणि त्याची प्रोसेस कशी आहे ते आपण बघणार आहे. तर बघा, आमचं जवळजवळ रोजचं दिवसाचं कलेक्शन 500 लिटर आहे. 480, 90, 500 पर्यंत, 510 असं आमचं कलेक्शन आहे. आणि त्याच्यावर ते दूध आम्ही, त्यातलं संघाला 2 कॅन जातात, सकाळी 2 संध्याकाळी 2 असं 4 कॅन संघाला जातात. आणि बाकीचं राहिलेलं सगळं दूध आम्ही सकाळ संध्याकाळ हात विक्री पद्धतीनं असं हे पाऊच बांधून, स्वतः हाताने पाऊच बांधून आम्ही विक्री करतोय. कारण की मशीन पॅकिंग पेक्षा असं आम्ही हाताने बांधलेल्या पॅकिंगला आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये आमच्या दुधाला डिमांड आहे. आणि आमच्या दुधाचं फॅट SNF याच्यानुसार आमचं दूध 1 नंबर मध्ये, आपलं दूध गाईचं दूध, फक्त गाईचं दूध हे आपलं दूध चालतंय. याच्यामध्ये 1 लिटर आणि अर्धा लिटर असं त्याचे पॅकिंग असतात. अर्धा लिटरचे वेगळे पाऊच आणि 1 लिटरचे वेगळे पाऊच असं आम्ही वेगळ्या पद्धतीने बांधून असे कॅरेट 30-30, 35-35 लिटरचे एक कॅरेट आम्ही पॅक करतो. कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. आणि योग्य पद्धतीने नियोजन केल्यास आपला दूध व्यवसाय हा यशस्वी होतोय. आम्ही हाच पद्धत वापरून आमचा व्यवसाय हा यशस्वी केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नियोजन करून आपला व्यवसाय यशस्वी करा. तर अशा पद्धतीनं, आणि राहिलेल्या दुधाचं त्याच्यामधल्याच किंवा बाकीचं दही ताक जे बाय प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये थोडं प्रोसेसिंगला दूध जाते. अशा पद्धतीनं आम्ही 500 लिटर दुधाची नियोजन करतोय या पद्धतीनं. तर तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीने नफा, संघाला पण आमचं थोडं जाते आणि बाकीचंही प्रोसेस करतोय, तर तुम्हाला पण असा जर नफा करायचा असेल तर अशा पद्धतीनं नियोजन करा, जेणेकरून आपला सगळा खर्च जाऊन आपल्याला सुद्धा दूध हा व्यवसाय परवडेल. आणि आम्ही अशा पद्धतीनं रोज सकाळ संध्याकाळ आमचं पॅकिंगचं काम चालू असते. तर बघा, तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, काही शंका असेल, डाऊट असेल तर कमेंट करा, लाईक करा, आपला व्हिडिओ शेअर करा आणि असंच जास्तीत जास्त सपोर्ट करा. मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म मधून. धन्यवाद.